सर्वज्ञ संचित या ग्रंथाचं प्रकाशन करावं। हा ग्रंथ आता प्रकाशकांनी आपल्याला सांगितलेला आहे त्या पद्धतीने सायास प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे। या ग्रंथामध्ये एकूण 168 पृष्ठसंख्या आहे, 4 प्रभाग आहेत, 16 लेख आहेत आणि या ग्रंथाचं मुखपृष्ठ आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे विजय कुमार चित्रवाड यांनी साकारलेलं आहे। या ग्रंथाचे लेखक जगताप सर, मला असं वाटतं की हा पंथीय माणूस आहे म्हणून आपण त्याला ओळखतो, पण एक वेगळा काय प्रयत्नपणे आपल्या बंधाकडे पाहणारा, चिकित्सकपणे तत्वज्ञानाकडे पाहणारा आणि आपला एक वेगळा ठसा त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणारा असा हा लेखक आहे। महानुभाव संप्रदायातला एक आघाडीचा लेखक म्हणून आपण संजय जगताप यांना ओळखतो। आपल्या सर्वांच्या साक्षीने हा ग्रंथ प्रकाशित होतो आहे। खरं तर या ग्रंथाच्या मुखपृष्ठासंदर्भात एक वेगळं सांगायला हवं की हा ग्रंथ, या ग्रंथाचा मुखपृष्ठ आपल्याला स्पर्शानेही जाणवतं की या ग्रंथाचं मुखपृष्ठ आणि या ग्रंथाच्या प्रकाशित होतो आहे। या प्रकाशन समारंभासाठी सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि या ग्रंथाच्या संदर्भाने आपली भूमिका या ग्रंथाचे लेखक डॉक्टर संजय जगताप सर आपल्यासमोर मांडतील। तत्पूर्वी लेखकाचं स्वागत करायचं होतं। आपण ठरवल्याप्रमाणे ग्रंथाच्या प्रकाशनानंतर लेखकाचं स्वागत करूया। खरं तर हा लेखक, या लेखकाला लेखक बनण्यासाठी सुंदर पर्यावरण घरामध्ये निर्माण करणारी वहिनी, कृपया आपणही मंचावरती यायचं आहे। खरं तर एक लेखक सामनानं सोपं काम नसतं हे सगळ्या लेखकाला माहिती आहे आणि लेखकाला ऊर्जा देणारी, लेखकासाठी चांगलं पर्यावरण निर्माण करणारी, घरामध्ये शांती आणि लेखकाला त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेणारी अशी ही लेखकाची ऊर्जा वहिनी, कृपया आपणही विचारपीठावरती या। एक लेखक आपलं अनेक दिवसाचं चिंतन, आपले विचार या सौरभ जाधव, कृपया आपणही विचारपीठावर या। या ग्रंथाचा प्रकाशक, तरुण प्रकाशक या निमित्ताने आपल्या समोर येतोय। आपण या ग्रंथाला आणि प्रकाशकाला दोघांनाही शुभेच्छा देऊया। शुभेच्छा, सर्वांचे मनापासून आभार। आपल्या हातून अशीच लेखक डॉक्टर संजय जगताप आपणास विनंती की आपण आपली भूमिका या निमित्ताने मांडावी। डॉक्टर संजय जगताप। साक्षी निके ही साखर अनुभवची ती निके। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा जागर करायचा असेल तर आपण स्वतः साखर होऊन काही उपयोगाचं नाही, आपण साखर अनुभवणारं झालं पाहिजे ही भूमिका घेऊन गेल्या 22 वर्षापासून महानुभाव साहित्य आणि एकूणच मराठी मध्ययुगीन साहित्याच्या अनुषंगानं काही एक करण्याचा जो माझा मानस होता त्याचा आज खऱ्या अर्थानं सुवर्ण योग म्हणजे हे श्री चक्रधर स्वामींच्या विचारावर आधारलेलं सर्वज्ञ संचित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांनी BA लाच असताना मध्ययुगीन साहित्य, भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र याची बीज आमच्या हृदयात रोवली आणि त्याचंच फलद्रूप म्हणजे इवलेसे रूप लावले या द्वारे दयाचा वेणू गेला गगनावरी, ज्याचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि ज्या महाविद्यालयात मी शिक्षण घेतलं त्या महाविद्यालयाचे प्राचार्य, बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत येथील प्राचार्य गुरुवर्य आदरणीय डॉक्टर मामा जाधव सर, गेल्या 5-7 वर्षापासून ज्यांचा आणि माझा स्नेह जुळला त्याचं निमित्त असं होतं की जिज्ञासू मळदाईसा नावाची कादंबरी आणि श्री युगद्रष्टा चक्रधर नावाची कादंबरी मराठीमध्ये लिहिण्याचं असामान्य कर्तृत्व ज्या विभूतींनी केलं, जे मूळ तांदुळवाडी, परभणी जिल्ह्यामध्ये तांदुळवाडी नावाचं गाव आहे, तिथे त्यांचा जन्म झाला आणि 1966 पासून उत्तर भारतामध्ये मराठी साहित्य आणि महानुभाव साहित्याचा हिंदीतून आणि मराठीतून प्रचार आणि प्रसार करतात ते डॉक्टर बाबासाहेब बिडकर। महानुभाव संप्रदायात माणसं फक्त संन्यास घेतात असा लोकांचा समज असेल, पण हे जे बाबासाहेब आहे
या बाबांचं दर्शनशास्त्रामध्ये पीएचडी आहे. डिलीट आहे भारतामधली, मला वाटतं शिक्षण क्षेत्रातली डिलीट ही सर्वोच्च डिग्री आहे आणि तीही त्यांना प्राप्त आहे. पण म्हणून आपण जरी त्यांच्याकडे पाहत असलो तरी ज्ञानाच्या दृष्टिकोनातून 16 अप्रतिम पुस्तकं त्यांच्या नावावर आहे. असे अत्यंत मोठी विभूती आज माझ्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. त्याची तब्येत ठीक नसताना सुद्धा ते आलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या वक्तृत्वानं अख्खा महाराष्ट्र फुललेला आहे. काहीतरी करण्याची उर्मीच्या माणसामध्ये मुळातून आहे. मेट्रो सिटीमध्ये 25 वर्ष वास्तव्य करून सुद्धा विद्यापीठ सारख्या नवीन उपलब्ध झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाला अधिष्ठाता म्हणून हे सतीचं वाण त्यांनी स्वतःच्या पदरात घेतलेलं आहे. असे मराठी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे अभ्यासक यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूरचे संचालक आणि आता सध्या मराठी भाषा विद्यापीठाचे अधिष्ठाता. तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगतो, मराठी भाषा विद्यापीठ जे अमरावती उद्धवपूरला होत आहे त्याच्यामध्ये एकमेव राज्यपालानं भरलेलं परमनंट पद जर कोणतं असेल तर ते सरांचं आहे, ते गोमंतक ठाकरे. महानुभाव साहित्याचे विश्लेषण कसं करावं, तत्वज्ञान आणि समाजाचा संदर्भ कसा लावावा आणि हे सगळं करत असताना ते सत्यशोधकी विचारधारेतून करावं. धर्माच्या विचारधारेतून तर करावंच, पण त्याला सत्य आणि शोधनाची जोडणी द्यावी. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आताही युट्यूबवर नुसतं संदीप तडस टाकलं, शेकडो भाषणं येतात आणि भाषणं अशी असतात की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एकांकी भूमिका नसते. अत्यंत सुंदर असं विश्लेषण करणारे महानुभाव साहित्याचे आमचे मार्गदर्शक अभ्यासक डॉक्टर संदीप तडस सर हे आलेले आहेत. आणि आपल्याच नांदेड जिल्ह्याचे पण नागपूरला असलेले, ज्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपुरामध्ये चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राला जो नवा एक आयाम दिला, त्या अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर भारतभूषण शास्त्री. कालिदास विद्यापीठामध्ये संस्कृत मधून पीएचडी, संस्कृत मधून मराठीतून त्याचं विश्लेषण आहे, संस्कृतातूनच पीएचडी आणि महानुभाव तत्वज्ञानावर. म्हणजे संस्कृत भाषा नामशेष होत आहे असं वाटत असताना एखादा नांदेड जिल्ह्याचा वजीरगावच्या बाजूच्या गावामध्ये जन्मलेला एक तरुण नागपूर विद्यापीठामधून पीएचडी करतो. तो म्हणजे अध्यासनाचे प्रमुख आमचे मित्र डॉक्टर भारतभूषण शास्त्री. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मराठवाडा साहित्य परिषदेचे नांदेड जिल्ह्याचे शाखेचे अध्यक्ष आदरणीय बालाजी बिगार सर, तानाजी मुशेकर सर. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे आणि आम्ही बालपणापासून एकत्र आहोत. म्हणजे जवळपास आपल्याला 35 वर्ष होतात माझ्या मैत्रीला. प्राथमिक शिक्षकापासून गट शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत जाणं ही साधी गोष्ट नसते. त्यांचाही आपण आता सत्कार केला. ते माझे मित्र गट शिक्षण अधिकारी, सध्या पंचायत समिती आर्मीला ते गट शिक्षण अधिकारी आहेत, ते डॉक्टर केशवराव जाधव, ज्याचं शिक्षण पाहून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळतात आणि विद्यार्थ्याला यशवंत कॉलेजच्या लायब्ररीमध्ये भाषण करायला मिळणं, ज्याने इथं वाचलं आहे असा आमचा वाचा जो आहे आता सध्या गाझियाबादला IRS आहे, तो डॉक्टर अंकित जाधव. माझे मित्र आणि मला मार्गदर्शन करणारे डॉक्टर हंसराज जाधव, शारदा कदम, रामदास दुपारे, झुंबाडे, नारायण शिंदे, कमलाकर चव्हाण, सर्व नावं माझ्या परिचयाची आहेत, नातलग आहेत. सगळ्यांची नावं घेतो. जामकर सर आहेत, पवार सर आहेत, देशमुख सर आहेत, चंपतराव पारसावडे मामाजी आहेत, राम तरटे आहेत, लांडे सर आहेत. वाचन चळवळ भूमिका चालवणारे सर्वजण आहेत आणि या सर्वांचं माझ्या कार्यक्रमाला आपण वेळ काढला म्हणून पहिल्यांदा व्यक्तिशः मी धन्यवाद देतो. मित्रांनो, एक 2च मिनिटांमध्ये फारच उत्तम वक्ते मी तुमच्यासमोर आणलेली आहे, पण 2 मिनिटांमध्ये मी माझ्या पुस्तकासंदर्भातली भूमिका व्यक्त करतो. अत्यंत विदारक अशा काळामध्ये आता आपण हे बोलू नये, वाचन करणाऱ्या, लेखन करणाऱ्या आणि स्वतः पुस्तकं काढणाऱ्या माणसांना पुस्तकं विकत नाही असं म्हणू नये, किंवा मग जर असं होत असेल तर तुम्ही कशाला काढता असा हा दुसरा प्रश्न आपल्याकडे येण्याची शक्यता दाट असते. पण अशाही पडत्या काळामध्ये मोबाईलच्या युगामुळे पुस्तक आणि वाचन संस्कृती टिकली पाहिजे आणि याच्यातून कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नाही झालं तरी चालेल आणि नावाचा तर विषयच नाही. फक्त काय झालं पाहिजे, जे आपल्या महापुरुषांनी, जे अवतारांनी, जे संतांनी काही
काहीही केलेलं नाही. स्वामींच्या सूत्राचा अन्वयार्थ मला जसा वाटला तसा तो मी त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. अहो, तुमचा तो जीव आणि या काही जीवलिया असं म्हणणारे श्री चक्रधर 850 वर्षापूर्वी आम्हाला महाराष्ट्रात भेटतात आणि 1945 ला सीमांत पूर्वानं द सेकंड सेक्स लिहिलं तर सगळ्या भारतामध्ये जगामध्ये नाव होतं, पण स्वामींचं आमचं नाव नाही. हा इतका महत्वाचा विचार, लज्जारूप धर्म स्त्रियाशी रक्षण ही का म्हणणारे स्वामी, म्हणजे एका धर्माच्या एका चौकटीत जर तुम्ही त्यांना बांधून टाकलं तर चक्रधर हे शेतकरी होते, चक्रधर स्वामी हे समाज सुधारक होते. अहो, स्वामींचा लढा हा कुटुंबापासून होता. कुटुंब सुधारलं तर समाज सुधारेल आणि समाज सुधारलं तर देश सुधारेल. अशा पद्धतीमध्ये महारवाड्यावरून धर्म काढावा इतकी क्रांतिकारक विचारसरणी श्री चक्रधरांची असताना आणि समकालीन संतांना म्हणजे महात्मा बसवेश्वर असतील, महात्मा कबीर असतील, किंबहुना यासारख्या त्या काळाच्या 12व्या-13व्या शतकामध्ये उधळलेल्या भक्ती चळवळीचा जर आपण अभ्यास केला तर मला वाटतं कर्नाटकामध्ये चाललेली भक्ती चळवळ आणि महाराष्ट्रामध्ये चाललेली श्री चक्रधर स्वामींची चळवळ याचं कुठंतरी पुनर्शोधन होणं गरजेचं आहे. याचा कुठेतरी उजागर या विचारांना करणं गरजेचं आहे. ही एक केवळ भूमिका आहे, फक्त आधार असा आहे की मी या पंथाचा आहे. त्याच्यामुळे मला त्या पंथाच्या ज्या काही लिपी आहेत, सांकेतिक लिपी असतील, सकळ लिपी असेल, शेवी लिपी असेल, अंकलिपी असेल, अशा 13 लिपी आहेत. त्याच्यातल्या 1-2 लिपी फार कमी येतात. म्हणजे सगळ्या येतात असा माझा अजिबात दावा नाही आणि येतही नाही, कारण ते इतकं ज्ञान आहे. पण थोडंफार मला येतं आणि ते मला येण्यासाठी माझ्या घरची पार्श्वभूमी फार महत्त्वाची. माझा जन्म 1976 ला झाला तेव्हा माझ्या आजोबांनी अमृतवाणी नावाचा आणि महानुभाव नावाचं मासिक माझ्या घरी जन्माच्या आधी येत होतं. म्हणून मी सांगतो, मी कोणालाही कोणाच्या गरीब श्रीमंतीच्या भाषेवर बोलणार नाही, पण पडत्या काळामध्ये लेखकानं वाचकानं वाचलं पाहिजे. मला एक सांगावंसं वाटतं, ग्रामीण भागामध्ये मोटापासून शेती करणारा शेतकरी सुधारला. त्यानं मोटाची मोटर केली, मोटरचं ठिबक सिंचन केलं, ठिबक सिंचनचं तुषार सिंचन केलं, नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये आणलं. पण MA ला शिकवलेल्या 1972च्या वह्या त्याच वह्या पुन्हा रूटीन पद्धतीनं वर्गात चालू असतील आणि तसंच जर शिकवलं जात असेल आणि कपाटामध्ये भांडे आणि साड्यात जर भरणार असतील तर पुस्तकं कुठे ठेवायची? उत्पन्नाचा 10वा हिस्सा धर्माला देणं आहे. मी म्हणतो धर्माला देऊ नका, तुम्ही तुमच्या कर्माला द्या. धर्माला द्यायची गरज नाही. तुम्ही जे उत्पन्न कमवता त्याच्यातली फक्त 10% पुस्तकासाठी काढा. लग्नामध्ये पुस्तक भेट द्या. धोंडे जेवणाला गेले तरी धोंडे सुद्धा पुस्तकाचे द्या. धोंड्यांच्या जेवणामध्ये माणसांची संख्या कमी आहे. म्हणून ही कुठंतरी तुम्ही मी या वतनाचे आहोत. तुम्हाला मला हे काम दिलेलं आहे, तुम्हाला काही ओझं उचलायचंच नाहीये, असलेलं भांडवल फक्त पुढे द्यायचं आहे. हे जर तुम्ही मी करत असाल, मला माहित आहे त्याच्यामध्ये चांगलं किती आहे, वाईट किती आहे. वाईट त्याच्यात 1% नाही, कारण आपण 4-2 माणसं तरी नक्की याच्या निमित्तानं घडवू शकू आणि समाजाचं जे अवमूल्यन होत आहे, समाजामध्ये जी बेफिकिरीपणा वाढत आहे, प्रामाणिकपणा घटत चाललेला आहे, मूल्य व्यवस्था ढासळलेली आहे. म्हणून प्राधान्यानं माझा ओढा ग्राम म्हणजे दुसऱ्या व्यवसायात असलेल्या किंवा नोकरीत असलेल्या शिक्षक पेशातल्या माणसाकडून मी फार अपेक्षा करत नाही, पण निदान शिक्षणाच्या क्षेत्रात असलेल्या शिक्षक, प्राध्यापक, सहशिक्षक या सगळ्या माणसांना या निमित्तानं एकच विनंती करतो की वाचा, तुम्ही वाचा आणि तुमच्या शेजारच्या माणसाला सुद्धा काही फरक पडत नाही. अजिबात कोणत्या कार्यक्रमाला बुके न्यायचा नाही आणि कोणत्याच्याही वास्तुशांतीला बुके न्यायचा नाही. त्याला पुस्तक द्या, त्याला वाईट वाटत. पण ही परंपरा जर चालू झाली तर माझ्यासारख्या नव्यानं लिहिणाऱ्या लेखकाची 4 पुस्तकं ऐकतील, ऐकण्यापेक्षा लोकांच्या मनापाशी जातील, ते वाचतील. नाहीतर त्याच्या थप्प्या बसून सगळ्या 1,23,000 पुस्तकं आहेत आमच्या ग्रंथालयामध्ये. किती आहेत? 1,23,000. रामदास मुखारे बसलेले तिथं, सूर्यप्रकाश जाधव आहेत, विश्वनाथ देशमुख आहेत. अहो, मी ज्या काळात शिकत होतो मामा, आम्ही पीपल्स कॉलेजमधून पायी यायचो आणि वर बसायचो. 550 विद्यार्थी ऍट ए टाइम बसू शकतील एवढे अभ्यासिक आहे. खाली आरोचं पाणी आहे, स्वच्छ संडास बाथरूम आहे. 350 देऊन एसीच्या रूम मध्ये बसणारे पोर आहेत, पण फुकट बसत नाही. खालचं पुस्तक घ्या, वाचा.
आपण जर वाचणार नसू तर आपल्याला काय गती होईल. म्हणून श्री चक्रधर स्वामींचा एक दृष्टांत आहे, एक सांगतो एका मिनिटात. डुळकलेल्या बालकाचा दृष्टांत आहे. एक बालक असतो आणि त्याची माता त्याला एका पळीनं अन्न खाऊ घालत असते. ते त्याला एक चमचा खाऊ घालता की ते लगेच उलटत, पुन्हा ती दुसरा खाऊ घालते ते अजून उलटत, पुन्हा ती तिसरा चमचा खाऊ घालते पुन्हा ते उलटत. असं उलटत उलटत एक बाई पाहते आणि ती म्हणते की अहो ते सारखं उलटायला लागलेलं आहे, त्याच्या पोटामध्ये कणही टिकत नाही, तुम्ही त्याला उलटून खाऊ घालायला लागलेला. ती बाई म्हणते बाई मला लक्षात आहे, पण त्याच्या पोटात काहीतरी चिटकत असत नाही. मग स्वामींना मला असं वाटलं आपण आपलं सांगत जायचं, आपण आपला सांगायचा वसा सोडायचा नाही. आणि एक दिवस असा येईल की नक्की त्याच्या पोटामध्ये ते चिटकलेलं असतं. म्हणून लेखकाचं, साहित्यिकाचं आणि शिक्षकाचं हे कर्तृत्व आहे आपल्या भोवतालचा समाज सुसंस्कृत, सुशोभित आणि ज्ञानसंपन्न करणं. यासाठी आम्ही हे वसा घेतलेला आहे. मला माहीत नाही की पुस्तक किती योग्य होईल ते लेखक या पुस्तकावर मी अजिबात बोलणार नाही, कारण लेखकांना लेखक कृती तयार करायची असते